स्नेनियर सॉर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो की शिक्षक भरती 2026 मध्ये आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्याची ही बातमी आहे आणि ज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणच्या किती जागा येणार आहेत तर 461 जागा या सर्वसाधारणच्या येणार आहेत आणि त्यामध्ये पेसा क्षेत्राच्या सुद्धा 416 जागा या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी करता येणार आहेत. यामध्ये दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जागा ज्या आहेत त्या जागांची थोडी जी माहिती आहे ती माहिती आपल्याला कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळत आहे. परंतु जागा या ज्या आहेत 18,000 पर्यंत जागा येणार आहेत असा स्पष्ट उल्लेख आपले जे चिमणे साहेब आहे सहाय्यक आयुक्त यांनीच त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आपण जर आता या ठिकाणी जर बघितलं तर ही जी बातमी आहे या बातमीमध्ये आपण नेमका काय उल्लेख केलेला आहे ते आपण बघू. अखेर शिक्षकांच्या रोस्टरवर शिक्कामोर्तब झालेला आहे. सर्वसाधारण क्षेत्रात 461 जागा तर पेसा क्षेत्रामध्ये 416 पद रिक्त आहेत. बघा, यवतमाळची बातमी आहे, 11 तारखेची बातमी आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामध्ये तब्बल 2.5 महिन्याहून रोस्टरच्या कामाला गुंतलेला होता. ही गुंतागुंत आता संपलेली असून शुक्रवारी मागासवर्गीय कक्षाने शिक्षकांच्या रोस्टरवर शिक्कामोर्तब केलेले आहे. सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 461 जागा तर पेसा क्षेत्रामध्ये 25% 56 जागा आणि 50% 360 जागा अशा एकूण 416 जागा सर्व म्हणजे जे काही पेसा क्षेत्रातले 25% जागामध्ये 56 जागा येणार आहेत आणि बाकी इतर 50% 360 जागा या ठिकाणी येणार आहेत. पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. सोबतच जनरल जे विद्यार्थी आहेत ओपन मधून जे कॉम्पिट करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 461 जागा म्हणजे जे यवतमाळमध्ये विद्यार्थी म्हणत होते की सर जागा नाही आहेत पेसा क्षेत्रामध्ये जागा नाही आहेत आणि सर्वसाधारण मध्ये सुद्धा जागा कमी आहेत. परंतु या जागा जर आपण दोन्ही बघितल्या तर या जागा या 900 पेक्षा जास्त किंवा 800 पेक्षा जास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघा, या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्ह्यातील पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रात मिळून 2200हून अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये 5,500 शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक भरतीच्या दृष्टीने शासनाने पवित्र पोर्टल सुरू करण्याचे संकेत दिले होते. तत्पूर्वी 2026-27 रोस्टर मंजूर करून घेण्याचे मोठे आव्हान होते. 2.5 महिन्यापूर्वी रोस्टरचे काम सुरू करण्यात आले. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारावर शिक्षण विभागाने मागासवर्गीय कक्षाकडे रोस्टर पाठवले होते. परंतु 1,500 आक्षेप दाखल करण्यात आल्याने दुरुस्तीसाठी शिक्षक विभागातील अधिकारी कर्मचारी संपूर्ण कार्यालय अभिलेखांची तपासणी केली आणि तपासाअंती जवळपास 800 आक्षेपांची दुरुस्ती झाली. तर उर्वरित 750 शिक्षकांना त्या कागदपत्रे घेऊन जिल्हा परिषद बोलवण्यात आले. 95%हून अधिक शिक्षकांनी कागदपत्रासह जिल्हा परिषद गाठली. मात्र आवश्यक कागदपत्रे न मिळाल्यामुळे रोस्टर मंजुरीला खोळा निर्माण झाला. शेवटी मागासवर्गीय कक्षाकडून मुदतवाढ मिळाली आणि खालील कालावधीत शिक्षण विभागाने आक्षेपांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी मिळाली. रोस्टरवर शिक्कामोर्तब झाला आणि त्यातून आपल्याला या सर्व ज्या जागा आहेत या जागा या ठिकाणी मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या संपूर्ण जागा ज्या आहेत या जागा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालेल्या आहेत आणि जे यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत पेसा नॉन पेसा त्यांच्या सर्वांकरिता ही आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे की आपल्या पवित्र पोर्टलला पुन्हा एक जिल्हा ऍड होईल तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थातल्या या जागा 461 जागा आणि 416 जागा या दोन्ही जागा 800हून अधिक जागा आपल्याला येणार आहेत. अशा पद्धतीने ही जी भरती आहे ही भरती 18,000 पर्यंत नक्कीच येणार आहे आणि जो आकडा आहे आपला कट ऑफचा हा नक्कीच दोन अंकी आकडा आपल्याला पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.